काँग्रेसच्या 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। कैलास गोरंट्याल यांना जालन्यातून तर सायन कोळीवाड्यातून गणेश यादव यांना उमेदवारी। वर्ध्यातून शेखर शेंडे काँग्रेसकडून रिंगणात। काँग्रेसकडून सावनेर मतदारसंघातून सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी तर नागपूर दक्षिणमधून गिरीश पांडव काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात। काँग्रेसकडून विद्यमान आमदार लहू कानडेंचा पत्ता कट। श्रीरामपूर मतदारसंघातून काँग्रेसकडून हेमंत ओगले यांना उमेदवारी। विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। दुसऱ्या यादीत 15 उमेदवारांचा समावेश। ठाकरे गटाकडून अनिल गोटेंना धुळे, राजू तडवींना चोपड्यातून उमेदवारी तर अजय चौधरींना शिवडी, संदेश पारकरांना कणकवलीतून मैदानात उतरवण्याचा निर्णय। महायुतीतील मुंबईतील जागांचा पेच आज सुटण्याची शक्यता। काल रात्री उशिरापर्यंत फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक तर काही जागा शिवसेनेला देण्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। उमेदवार अदलाबदलीचीही चर्चा। महायुतीकडून आतापर्यंत 189 उमेदवारांची यादी जाहीर तर 99 उमेदवारांची घोषणा बाकी। भाजपचे 99, शिंदे गटाचे 45 आणि अजित पवार गटाचे 45 उमेदवार जाहीर। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 170 ते 175 जागा जिंकणार। 26 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल। संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। महाविकास आघाडीत उत्तम समन्वय। नांदेड उत्तर हिंगोलीच्या जागेबाबत पटोलेंशी चर्चा सुरू। एका जागेची अदलाबदल केली आहे, संजय राऊतांची माहिती। महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला समोर। महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष प्रत्येकी 90 जागा लढवणार तर इतर मित्र पक्षांना 18 जागा मिळणार। बाळासाहेब थोरातांची माहिती। महाविकास आघाडीत मुंबईतील मलबार हिलची जागा आम आदमी पक्षाला तर मुलुंडची जागा शरद पवार गटाला सुटल्याची माहिती। 36 जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीची वेट अँड वॉचची भूमिका। एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा। वादामुळे विलंब। 36 पैकी 15 मतदारसंघात भाजपचे आमदार। सागरवरील बैठकीत फडणवीस मुंबईतील जागांचा पेच सोडवणार। बोरीवली, वर्सोवा, घाटकोपर, शिवडी जागांवर वाद कायम। भाजपकडील बोरीवली, वर्सोवा, घाटकोपरवर उमेदवार बदलावर चर्चा। भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर। मोदी, जेपी नड्डा, फडणवीसांसह 40 जणांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश। अजित पवार गटाचा राजीनामा देत आमदार सतीश चव्हाण उद्या राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार। संभाजीनगरातील गंगापूर मतदारसंघातून परवा उमेदवारी अर्ज भरणार। भाजपच्या प्रशांत बंब यांच्या विरोधात होणार सामना। सुजय विखेंविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांचा ठिय्या। वसंत देशमुखांनी जयश्री थोरातांविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध। सुजय विखेंनीही पातळी सोडून वक्तव्य केलंय। साकूर गावातही त्यांनी माझी टिंगल केली। राजकारणात एवढ्या खालच्या पातळीवर जाणाऱ्यांचा लोक स्वीकार करत नाही। सुजय विखेंवर केलेल्या प्रश्नावर जयश्री थोरातांची प्रतिक्रिया। वसंत देशमुखांवर कारवाई करायला हवी। वसंत देशमुखांना नातीच्या वयाच्या मुलीविषयी बोलणं शोभणार आहे का? देशमुखांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर जयश्री थोरातांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजना राबवता पण बहिणींचा आदर नाही। सुजय विखेंनीही माझ्याबद्दल पातळी सोडून टीका केली आहे। जयश्री थोरातांची टीका। माझी गाडी जाळणार अशी माहिती मला आधीच मिळाली। कालचा राडा आधीच ठरवून झाला होता। सुजय विखेंचा आरोप तर कुणाच्या सांगण्यावरून वसंत देशमुखांनी वक्तव्य केलं हे तपासणार। विखेंचं वक्तव्य। वसंतराव देशमुख यांच्यावर पहाटे गुन्हा दाखल। जयश्री थोरातांसह कार्यकर्त्यांचा रात्रभर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या। आक्रमक कार्यकर्त्यांकडून गाड्यांची तोडफोड। वसंतराव देशमुखांच्या वक्तव्याचा निषेध। दंगल घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात देखील कारवाई व्हावी। सुजय विखेंची प्रतिक्रिया। वसंत देशमुख जे बरळले ते संतापजनक। राजकारण इतक्याही खालच्या पातळीवर जाऊ नये। जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावरून मिटकरींची वसंत देशमुखांवर टीका। सुजय विखेंनी संगमनेर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजकारणाची घाणेरडी पातळी गाठली आहे। तालुक्यात मूर्ख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंत देशमुखांची ही खरी संस्कृती। सत्यजित तांबेंचा निशाणा। जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर थोरात समर्थक कार्यकर्ते आक्रमक। काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुजय विखेंच्या पोस्टरला काळं फासलं। कुठल्याही महिलेवरील आक्षेपार्ह वक्तव्याचं समर्थन नाही। महिलांवरील आक्षेपार्ह वक्तव्य निंदनीय। भाजप पदाधिकारी वसंत देशमुखांच्या जयश्री थोरातांवरील वक्तव्यावर सामंतांची प्रतिक्रिया। कुणाला आई बहीण नाही का? महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब। दुर्गा तांबेंची आक्रमक प्रतिक्रिया तर गुन्हा दाखल करण्यास उशीर। पोलिसांवर दबाव। सुधीर तांबेंचा आरोप। संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील सुजय विखेंच्या युवा संकल्प मेळाव्याचं बॅनर थोरात समर्थकांनी फाडलं। थोरात समर्थकांकडून बॅनर फाडत वसंतराव देशमुखांच्या वक्तव्याचा निषेध।
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रचाराचा शुभारंभ, अजित पवारांच्या हस्ते प्रचाराच्या डिजिटल व्हॅनचं उद्घाटन। दीपक केसरकर 1 मिनिटामध्ये राज ठाकरेंच्या घरातून परतले। राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी आले होते केसरकर मुख्यमंत्री शिंदेंचा निरोप घेऊन आले होते का, याविषयी सवाल। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात 12:30 वाजता ठाकरेंची भेट घेणार, तर दुपारी 3:30 वाजता थोरात शरद पवारांना भेटणार। जागा वाटपासंदर्भात दोघांचीही भेट घेणार। भाजपचे जगदीश मुळीक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला। अजित पवारांकडून सुनील टिंगरेंना वडगाव शेरी मतदारसंघाची जागा सुटल्यानं मुळीक नाराज, मुळीक यांच्या भूमिकेकडे लक्ष। शिंदे गटाचे उमेदवार प्रकाश सुर्वे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, सुर्वे शिवसेनेचे मागाठण्याचे उमेदवार। तिरुपती कदम कोंडेकर जरांगे पाटलांच्या भेटीला, कोंडेकर नांदेडच्या भोकर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार। भोकरमध्ये अशोक चव्हाणांच्या कन्या श्रीजया चव्हाण भाजपच्या उमेदवार। परळी मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर नाही, संजय दौंड सुनील गुट्टे राजाभाऊ फड यांची नावं आघाडीवर, तर प्रचारासाठी शरद पवार गटाचे राजाभाऊ फड यांची तयारी पूर्ण। बीड जिल्ह्यात मनसेकडून तिसरा उमेदवार जाहीर, गेवराई आणि आष्टीनंतर केज राखीव मतदारसंघातून रमेश गालफाडे यांना उमेदवारी। माजलगावचे महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंकेंना शिंदे गटाकडून आव्हान, प्रचारादरम्यान शिंदेंचा फोटो वापरल्यास गाड्या फोडणार, धनंजय सोळंकेंची भूमिका। भाजप आमदार डॉक्टर राहुल आहेर छगन भुजबळ यांच्या भेटीला, चांदवड देवळा मतदारसंघातून राहुल आहेर उमेदवार, दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा। गृहकलह टाळण्यासाठी प्रयत्न सुरू, राहुल आहेरांनी केदा आहेरांच्या बंडखोरीवर बोलणं टाळलं। चांदवडमधून राहुल आहेर भाजपचे उमेदवार, तर केदा आहेरही विधानसभा लढवण्यावर ठाम। राज्यातील ईडीच्या कारवाया फडणवीसांच्या सूचनेनुसार होत होत्या, महाविकास आघाडी सरकार अडचणीत आणण्यासाठी फडणवीसांनी प्लॅन रचला होता। डायरी ऑफ होम मिनिस्टर या पुस्तकातून देशमुखांचा फडणवीसांवर आरोप।